नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दीप अमावस्या 2026, सूर्यग्रहण 2026 दोन्हीही एकाच दिवशी. दीप अमावस्या 2026 या 2 तासाच्या राहुकाळामध्ये चुकूनही दीपपूजन करू नका. राहुकाळ कधी आहे आणि कोणते शुभ योग आलेले आहेत, कोणते अशुभ योग आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आणि शुभ मुहूर्त नक्की कोणता आहे? आज आहे बुधवार 12 ऑगस्ट 2026. आपल्या घरातील दिव्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस दीप अमावस्या. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दीप प्रज्वलित करून घरातील अंधकार दूर करण्याची आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. पण यंदाची दीप अमावस्या ही थोडी वेगळी आहे, कारण आजच्या दिवशी पंचांगात असे काही काळ आणि योग आलेले आहेत ज्याची माहिती दीपपूजा करण्यापूर्वी असणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः राहुकाळ आज नेमका किती वाजता आहे आणि त्यानंतर कोणता काळ येतो, आजच्या दिवशी कोणता योग शुभ मानला जातो आणि कोणता योग धार्मिकदृष्ट्या संवेदनशील किंवा अशुभ मानला जातो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दीपपूजा नेमकी कोणत्या वेळेत करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला दीपपूजेसाठी वेळ निवडताना कोणती गोष्ट सर्वात आधी तपासायची आहे हे देखील सांगणार आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया दीप अमावस्या कधी सुरू होणार. ही दीप अमावस्या आज बुधवार 12 ऑगस्ट 2026 या दिवशी कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार अमावस्या ही 12 ऑगस्टच्या पहाटे 1:52 सुरू होते आणि रात्री 11:06 राहते. म्हणजेच जवळपास हा बुधवारचा दिवस संपूर्ण दीप अमावस्या आहे. म्हणूनच दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची परंपरा महाराष्ट्रात विशेष आहे. पण मित्रांनो, इथेच थांबा, इथेच खरी गोष्ट सुरू होते. आज पूजा करायची आहे, म्हणूनच दिवे स्वच्छ करून लगेच पूजा सुरू करू नका. पहिले पंचांगातील काळ पहा, कारण दिवसभरात असे काळ आहे जिथे शुभ कार्यासाठी टाळले जातात, आणि यातील सर्वात जास्त चर्चेत असलेला काळ म्हणजे राहुकाळ. तसेच या दिवशी आणखीन काही अशुभ योग देखील आलेले आहेत, कारण राहुकाळ सुरू होण्याच्या आधीही एक महत्त्वाचा काळ आहे, तो म्हणजे गुलिक काळ. गुलिक काळ दुपारी 10:56 दुपारी 12:31 आहे. म्हणजेच दुपारच्या या संपूर्ण पट्ट्यात विशेष म्हणजे शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर पंचांग पाहणे महत्त्वाचे आहे. आता आणखीन काही काळ बाकी आहेत. आणखीन एक अशुभ योग आलेला आहे, तो म्हणजे यमगंड काळ. यमगंड काळ सकाळी 7:44 पासून ते 9:20 आहे. धार्मिक परंपरेनुसार यमगंड देखील शुभ कार्याच्या सुरुवातीसाठी टाळला जातो. म्हणजेच 3 महत्त्वाचे काळ पाहिले जातात. त्यातील यमगंड काळ सकाळी 7:44 सुरू होईल ते 9:20 असेल. गुलिक काळ हा 10:56 सुरू होईल ते 12:31 हा योग आहे. म्हणजेच या काळामध्ये देखील आपल्याला पूजा करायची नाही आणि पूजा करणे या काळामध्ये टाळायचे आहे. दीप अमावस्या दिवशी कोणते योग आलेले आहेत जाणून घेऊया. या पंचांगात व्यतिपात योग आहे. हा योग दुपारी 3:36 राहतो. त्यानंतर वर्यान योग सुरू होतो. व्यतिपात हा पंचांगातील संवेदनशील योग मानला जातो, त्यामुळे कोणतेही मोठे शुभ कार्य करताना राहुकाळ पाहूनच करा. तिथी, नक्षत्र योग आणि इतर काळ देखील पाहणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, दीप अमावस्येच्या दिवशी आश्चर्याची गोष्ट म्हणजे उद्या अभिजित मुहूर्ताबद्दलही काळजीपूर्वक विचार करावा लागतो. पंचांगानुसार दुपारी 12:06 काळ सुरू होतो ते 12:27 आहे. म्हणजेच लक्षात घ्या, दुपारच्या आसपास एकीकडे गुलिक काळ, त्यानंतर शुभ मुहूर्त, दुर्मुहूर्त वेळाची गुंतवणूक आहे. म्हणजेच आपण एखाद्या शहरात वेळ उचलून महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी लागू करणे योग्य नाही. आपल्या शहराचे पंचांग पाहणे महत्त्वाचे आहे. आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी कोणते शुभ योग आलेले आहेत ते जाणून घेऊया. मित्रांनो, याचा अर्थ असा अजिबात नाही की आजचा संपूर्ण दिवस अशुभ आहे. उलट अमावस्या तिथी ही स्वतः धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. दीपदान, दीपपूजन, देवाचे नामस्मरण आणि दानधर्म, पितरांचे स्मरण, दानधर्म यांसाठी हा दिवस श्रद्धेने पाळला जातो. या दिवशी सकाळी 7:00
59पर्यंत पुष्प नक्षत्र आहे. यानंतर आश्लेषा नक्षत्र सुरू होईल. त्यानंतर पूजा धार्मिक साधना करताना केवळ आज अमावस्या म्हणजे सगळे अशुभ असा विचार करू नका. अमावस्या ही धार्मिक साधना आणि पितृस्मरणासाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. तर मित्रांनो, आता प्रश्न येतो सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सूर्यग्रहण देखील आजच आहे आणि दीप अमावस्या देखील आजच आहे. तर अशा वेळी दीपपूजन करायचं का, तर दीपपूजा करायची की नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. 12 ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण होणार आहे, पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. नासाच्या ग्रहण नक्षत्रानुसार ग्रहणाचा मुख्य पट्टा ग्रीनलँड, आइसलँड आणि स्पेन इतर प्रदेशांमधून जातो. त्यामुळे भारत हा त्या दृश्यतेच्या पट्ट्यात नाही. म्हणूनच भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने केवळ सूर्यग्रहण आहे म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. कारण ग्रहण दिसत नसल्यामुळे भारतात त्याचे सूतक पाळायचे की नाही याबाबतही स्थानिक पंचांग आणि आपल्या कुटुंबाची धार्मिक परंपरा पाहणे योग्य आहे. म्हणून सूर्यग्रहण आहे म्हणून दीप अमावस्येची पूजा करूच नका असे सरसकट म्हणता येणार नाही. मित्रांनो, दीप अमावस्या 2026 राहू काळ नेमका कधी आलेला आहे? आजचा राहू काळ हा किती वाजता असणार आहे? पंचांगानुसार 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12:31 ते 2:07 राहू काळ असणार आहे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, 12 ते 2 या वेळेत जवळपास 1 तास 36 मिनिटांचा राहू काळ. धार्मिक ज्योतिष परंपरेमध्ये राहू काळ हा शुभ कार्याचा आरंभ करण्यासाठी टाळण्याचा काळ मानला जातो. म्हणूनच जर तुम्ही दीप अमावस्याची विशेष पूजा करणार असाल तर दुपारी 12:30 ते 2:07 या वेळेत पूजेचा शुभारंभ टाळणे योग्य मानले जाते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मुख्य मुद्दा आपण सुरुवातीलाच लक्षात ठेवूया. 12:30 ते 2:07 राहू काळात ही वेळ लक्षात ठेवा आणि या वेळेमध्ये दीपपूजन करणे टाळा असा माझा सल्ला आहे. पूजा करण्यापूर्वी आपल्या शहराचं पंचांग पहा. राहू काळ टाळा. शक्य असल्यास यमगंड, गुलिक काळ आणि धूम मुहूर्त देखील टाळा आणि उपलब्ध शुभ वेळेत शांत मनाने दीपपूजन करा. विशेषतः दुपारी 12:31 ते 2:07 राहू काळ विशेष दीपपूजन शुभारंभ करू नका. या गोष्टी लक्षात ठेवा. दीप अमावस्या 2026 दीपपूजन नेमकं कधी करावं? दीपपूजनाचा अचूक शुभ मुहूर्त कधी? मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे आलो आहोत. दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजा नेमकी कोणत्या वेळेत करावी आणि कोणता शुभ वेळ आहे? आतापर्यंत पाहिले यमगंड, गुलिक काळ, धूममुहूर्त आणि सर्वात महत्त्वाचा राहू काळ दुपारी 12:30 ते 2:07 असणार आहे. राहू काळ पूर्णपणे टाळल्यानंतरच आपण दीपपूजेची वेळ पाहणार आहोत. पंचांगानुसार सूर्यास्त संध्याकाळी 6:54 आणि संध्याकाळच्या चौघडियामध्ये लाभ काळ येतो. त्यामुळे आज संध्याकाळी 5:19 ते 6:54 वेळेत या वेळेत दीपपूजन करणे अतिशय शुभ मानता येईल. म्हणजेच आज संध्याकाळी दीपपूजेची अनुकूल वेळ ही सायंकाळी 5:19 ते 6:54 या वेळेत तुम्ही घरातील दिवे प्रज्वलित करून दीपपूजा करू शकता. विशेषतः दीप अमावस्या हीच दिव्यांची पूजेशी संबंधित असल्यामुळे संध्याकाळी दिवे प्रज्वलित करून पूजा करण्याची पद्धत आपल्या परंपरेत प्रचलित आहे. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा. ही वेळ पंचांगानुसार आहे. तुम्ही महाराष्ट्रातील दुसऱ्या शहरात किंवा गावात राहत असाल तर सूर्योदय सूर्यास्ताच्या फरकामुळे काही मिनिटांचा फरक पडू शकतो. म्हणूनच आपल्या ठिकाणचे पंचांग एकदा नक्की तपासा. पूजेसाठी अनुकूल संध्याकाळची सायंकाळी 5:19 ते 6:54 ही वेळ लक्षात ठेवा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.